येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले आहे। या जलप्रवाहाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते रविवारी उत्साहात जलपूजन करण्यात आले। मांजरपाडा प्रकल्पाचे सर्व गेट्स आणि अस्थिकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे यंदा अत्यंत कमी कालावधीत पाणी डोंगरगावापर्यंत पोहोचले आहे। यामुळे परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनासाठी मोठा आधार मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला। मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला आहे। भविष्याची गरज लक्षात घेऊन पार गोदावरी आणि नार पार प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी मांजरपाडा प्रकल्पात आणून ते येवल्यासह मराठवाड्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भुजबळ यांनी बोलून दाखवला। या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। जे पाणी आलंय त्याचं सिंचनासाठी वापर होतो, मात्र काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मोबदला मिळालेला नाही। त्यांच्या मोबदल्यासाठी आपण प्रयत्न करावे साहेबांनी। असं निश्चितपणे कोणाचे जर मोबदले राहिलेले असेल तर निश्चितपणे ते शेतकऱ्यांना मिळणार, कारण का खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे जे आहे वापर ज्या ज्या ठिकाणी केल्या गेलेले आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना निश्चितपणे मिळेल। कोणाचे राहिले असेल तर निश्चितपणे त्यांनी येऊन भेटून आम्हाला सांगावं, तर त्याचा पाठपुरावा करून निश्चितपणे त्यांचा मोबदला आम्ही मिळवून देऊ। आणि तसेच सर्व येवलेकरांना, जनतेला जे आहे आता ह्या पुढे जे आहे सुखाचे समाधानाचे दिवस येणार आहे। गेल्या वर्षी सुद्धा पाणी आल्यानंतर सर्व धरणं आपण भरून घेतले आणि गेल्या वर्षामध्ये जर बघितलं तर पिकाचं उत्पादन सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि खास करून जे आहे आता जे आहे मक्याचं पीक जे आहे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे सर्व शेतकऱ्यांना जे आनंदाचे आणि सुखीचे दिवस। सोमासे राणा डोंगरगाव, आज आमच्या डोंगरगाव येथे 1972 सालामध्ये या धरणाची निर्मिती झाली होती आणि त्यानंतर आमचे स्वर्गीय असणारे जनार्दन पाटील यांनी या कालव्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 2004 ते 2026 पर्यंत आम्हाला डोंगरगाव येथे असणारे या पूर्व भाग, वंचित पाण्यासाठी असणारा हा भाग त्यांनी पूर्णपणे पाणी आणून या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्याचा जो विचार केलेला आहे तर तो आज काहीतरी या ठिकाणी सफल झालेला आहे। आणि ज्या अर्थी या पूर्व भागाची परिस्थिती अशी आहे का न उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी, न पिण्यासाठी पाणी आणि कुठल्याही बी अशा असणाऱ्या या भागात आज पाणी येऊन पोचलं, म्हणून आम्ही या पाण्या आल्यामुळं साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर हे पाणी आम्हाला 10 ते 15 दिवस सारखं चालू असावं अशी आमची साहेबांकडे कळकळीची आणि विनंती आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून आमच्या येवला तालुक्याची ओळख होती। जलनायक भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा येवला तालुका आज या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून बागायती तालुका झालेला आहे। मांजरपाडा हे जलनायक भुजबळ साहेब, माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज खऱ्या अर्थानं हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने आमचे येवलेकरांचे बागायतीचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। अवघ्या 2 दिवसामध्ये मांजरपाड्याचं पाणी आमच्या येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि निश्चितच या पाण्याने तालुक्यातील सर्व बंधारे भरून आमच्या शेतीला वर्षभर पाणी पुरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मी पिंपळखुटे बुद्रुक या गावचा रहिवासी असून आज डोंगरगाव डॅममध्ये मांजरपाड्याचं पाणी दाखल झालं रात्री आणि अशा परिस्थितीत पाणी दाखल झालं का शेतकरी आज आबाळावरती त्यांनी वाट पाहण्याचं काम केलं होतं आणि या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी पाणी दाखल झालं। हे पाणी आज अमृताच्या थेंबापेक्षा कमी नाही, आज अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे। अतिशय बिकट परिस्थितीच्या काळामध्ये हे पाणी इथं दाखल झालं आणि शेतकऱ्यांचे आज हे जे पिकं पेरलेले त्या पिकांचे ताण भागणार आहे। त्यामुळं या पाण्याचं भुजबळ साहेबांनी जे दाखल केलं ते संपूर्ण आम्ही या पूर्व भागाच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि गेली 3 पिढ्यांचे स्वप्न जे आमचं साकार होत नव्हतं ते आज या साहेबांच्या रूपाने या ठिकाणी साकार झालं आणि साहेब हे आमचंच खरोखर येवला तालुक्याचं भाग्य आहे का असा माणूस आणि असं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं। त्यामुळे आम्ही संपूर्ण साहेबांचे। माझे नाव अशोक कारभारी आरखडे, राहणार तळवाडे या शिवारातील मी डोंगरगाव क्षेत्रात माझी जमीन आहे आणि त्या जमिनीचा धरणग्रस्त म्हणजे मी 10 एकर 15 गुंठे जमीन दिलेली आहे।
ते पाणी माझ्या शेतातूनच जातं आणि त्याचा फायदा आम्हाला पुढे जनावरांकरता, आमच्या शेतीकरता, पिंपळखुटे, तळवाडे या पाटबंधारे खात्याने म्हणजे पाटाने पाणी जावं असं आमची विनंती आहे. विठ्ठल पंढरनाथ डोंगर सोमवशी राहणार डोंगरगाव पाटबंधारे खात्यातलं डोंगरगाव इथे पाणी आलं. भुजबळ साहेबांचे आम्ही आभार आहे, पण इथून पुढे एक 8-10 दिवस पाणी चालू द्या अशी एवढी आमची इच्छा आहे. पाण्याने काय फायदा होणार का? पाण्यानं पिकाचा आमचा सगळ्या 4-5 गावचा फायदा होणार ना, ढोरायचा, पिकायचा, सगळ्याचा फायदा होणार ना. 5 ते 10 गावचा फायदा होणार. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. वर्मा लॉन्स. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.